रात्री आपण जिओ पेट्रोल पंपवर थांबलो होतो. इथं शेजारी टेंट टाकला होता. तर रामकृष्ण हरी माऊली, स्वागत आहे तुमचं आजच्या या आपल्या 46व्या दिवशी. म्हणजे आज आहे 15 सप्टेंबर आणि आपण राईडला स्टार्ट करतोय. जस्ट कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुलोक महाराज की जय. हर हर महादेव. जय जगन्नाथ. जय श्री. तर फायनली आपण बॉर्डरवर पोचलो आहोत. हे बघा, इथं जर आपण बारीक बघितलं तर हे आंध्र प्रदेश आणि उडीसाची बॉर्डर आहे. आपण सध्या येत आहोत. इंडियन ऑइलचा पंप आहे. हा लास्ट पंप होता ओडिसाचा आणि इथून बरोबर आंध्र प्रदेश आणि ओडिसाची ही बॉर्डर आहे. आणि आपण एशियन हायवे 45वर आहोत. चला आता बॉर्डर क्रॉस करूया. इथून 23 किलोमीटर आहे पिठापुरा आणि आपण बरोबर 6 वाजता पोहोचू असं ते गुगल मॅप दाखवतो. आणि हा सनसेट झालेला आहे इथं. पिठापुरमच्या समोर असलेली मोठी सिटी काकीनाडा म्हणून. रेल्वे स्टेशन पण आहे काकीनाडा. आल्याच्या नंतर आपण भगवान मुरुडेश्वराच्या मंदिरात जाणार. कारण आपल्याला पहिलं तर स्नान करायचं आहे. स्नान करण्यासाठी इथं कुंड आहे. समोर मंदिर जे दिसतंय हे मुरुडेश्वराचं मंदिर आहे. ते अक्षर नाही वाचतायचे पण तुम्हाला इंग्लिशमधून बघितल्यावर कळेल. इथं कुंड आहे मोठं. त्या कुंडामध्ये स्नान करता येतं आपल्याला. आता त्या गेटने आत जाऊया.
फायनली आपण कुंडाजवळ पोहोचलोय. आणि हे मंदिर आहे भगवान कुकुटेश्वराचं. इथं कुकुटेश्वराच्या मंदिरामध्ये आल्याच्या नंतर या तीर्थाचं आपण स्नान केलंय आणि आता इथून दर्शन घेऊन आपण पुढे जातोय श्रीवल्लभांच्या जन्मभूमीच्या ठिकाणी. तिथे गेल्याच्या नंतर आपण इथे मुक्काम करणार आहे आज पिठापूरमध्ये. तर चला आता पटकन आवरून मंदिरात जाऊया. कुकुटेश्वराचं दर्शन झाल्याच्या नंतर आपण भगवान श्रीवल्लभांच्या जन्मस्थळी जाणार आहोत. तर चला निघूया. मॅपवरती वेगळंच लोकेशन दाखवतं, इकडं मंदिर दाखवतं, पण मंदिर सॅटेलाईट व्ह्यूनी बघून मी इकडं बघितलं आहे. आता इथून 1.8 किलोमीटर इथं लावलं बोर्ड. काय इथंच लगेच समोर मंदिर आहे 100 मीटरवर. हॉटेल शिवराय. आपण फायनली मंदिराजवळ पोहोचतो. हे समोर मंदिर आहे. गाडी आता इथं पार्क करून आपण लगेच समोर जाणार आहे. भक्त निवासमध्ये जेवण झाल्याच्या नंतर अशा प्रकारे मंदिराचं दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर आपण चाललो आहोत भक्त निवासकडे, जिथे रात्री आपण लॉकर घेतलं होतं. आणि तिथे जाऊन आपण आता गाडी घेणार. प्रकारे बिल्डिंग आहे भक्त निवासची. अशा प्रकारे बिल्डिंग आहे.
संस्थांच्या भक्त निवासाची. मजल्यावर आल्यानंतर अशा प्रकारे लॉकरची व्यवस्था आहे आणि इथे तुम्ही विश्रांती घेऊ शकता. अशा प्रकारे इकडं खाली झोपू शकता किंवा इकडं बेडची सिस्टीम आहे पूर्ण. तर ही अशी पार्किंगची पावती आहे, 20 रुपये. आणि आपण सध्या गेटमध्ये आहोत, तर चला वरती निघूयात. चलो आते आते. व्यंकटरमणा गोविंदा. तर आपण आलो आहोत आज अण्णावरम या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी. पिठापुरम पासून एक 34-35 किलोमीटर आहे व्यंकटरमणा गोविंदा. आता आपल्याला कळत नाही ते त्या देवाचंच नाव असणार आहे. व्यंकटरमणा गोविंदा. फायनली मंदिराच्या जवळ आपण पोहोचलेलो आहोत. हे मंदिर आहे आणि पार्किंगसाठी इथे जागा आहे. इकडे ऊन आहे, आपण इकडे लावूयात. इकडे समोर मंदिर आहे. मंदिराजवळ पोहोचला होता आपण, तर गाडी मागं पार्क केली आहे आणि इकडे समोर मंदिर आहे. तिथं मोबाईल लॉकर आहे पाठीमागं. मोबाईल जमा केला होता आणि 10 रुपये चार्जेस होते इथं मोबाईलचं जमा करायचं. इथून जमा करून तिकडे नेऊन ठेवतं. तर हे समोर इकडं मंदिर आहे आणि वरती दुसऱ्या मजल्यावर देवाचं स्थान आहे व्यंकटरमणा गोविंदा. आणि आता आपण बाहेर जातो. जवळपास 2,500-3,000 किलोमीटर कंप्लीट झालं आहे. तर आपण इथंच अण्णावरमच्या ठिकाणी एक पेट्रोल पंप होता इंडियन ऑइलचा, तिथे ऑइल टाकतोय सर्वच. ते व्यवस्थित आहे म्हटले BS6 मॉडेलसाठी. चला ते ऑइल वगैरे चेंज करून घेऊ आणि निघूयात आपल्या पुढील प्रवासाला. ती चेंज करून पिठापूरमध्ये आल्यानंतर आपण गाडी वॉशिंग करून घेतोय, कारण लगेच वगैरे सगळं लॉकरमध्ये तर म्हटलं तर क्लीन करून घेऊ. बाकी हेल्मेट वगैरे वरती ठेवलं आपलं साईडला जे होतं ते. मंदिराच्या मागच्या साईडलाच लगेच जेवणाची व्यवस्था आहे. आणि आता जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आपण चाललो आहे आपल्या विश्रामाच्या ठिकाणी. आता मंदिर तुम्ही बघताय लगेच बंद झालं आहे, आपण येऊनपर्यंत चालू होतं. तर हा मंदिराचा दरवाजा आहे जो महाप्रसादाला इकडे जातो. आणि आत्ता मंदिर बंद झालेलं आहे पूर्णपणे. आता 9:15 वाजले. 8 वाजताच पूर्ण मंदिर बंद होतं. 8, 8:15 मॅक्स 8:30 मंदिराचा परिसर आहे. फक्त एवढं उघडं असतं. नंतर ही मेन कमान आहे मंदिराची. मंदिराचा टायमिंग जर बघितलं आपण तर पहाटे 5 ते दुपारी 12पर्यंत आणि संध्याकाळी 5 ते संध्याकाळी 8पर्यंत, रात्री 8पर्यंत. म्हणजे दुपारी 12 ते 5 मंदिर बंद असतं आणि 8 वाजता जे बंद होतं डायरेक्ट पहाटे 5 वाजता उघडतं. मंदिराची मेन कमान आहे. इकडे पाठीमागं मंदिर आहे आणि इकडे जर आपण समोर बघितलं हे बघा, हे वरती भक्त निवासची बिल्डिंग आहे मंदिराची. आणि इथं आपण फर्स्ट फ्लोअरला आहोत. चला तुम्हाला दाखवतो पुढे. गेटमधून आता आल्याच्या नंतर इथं पार्किंग आहे
इथं आपली गाडी उभी आहे MS16 सिटी 3776. आणि टेंट वगैरे तसंच ठेवलं आहे मी गाडीच्या साईडला. आणि समोर मूर्ती वरती जायला आहे बघा. विशेष म्हणजे मंदिर आंध्र प्रदेशमध्ये आहे पिठापुरमचा, पण जवळपास 90 ते 95% मराठी लोक आहेत, म्हणजे महाराष्ट्रातून लोक येतात. मला तर महाराष्ट्रातच असल्यासारखं वाटतंय 2 दिवसापासून गेलं आहे. आणि तुम्हाला तिथली लोकल सिस्टीम आणि झोपण्याची वगैरे व्यवस्था दाखवतो, जी फ्री आहे, बिलकुल फ्री ऑफ कॉस्ट. ते लॉकर आहेत आणि आपल्याला हा लॉकर मिळाला होता 23 नंबरचा. आणि काल आपण त्या कोपऱ्यात झोपलो होतो आणि आज आपल्याला वेळ मिळाला आहे. दाखवतो तुम्हाला तिथे चार्जिंगला वगैरे पॉईंट आहे. बेड मिळाला आपल्याला. गेलो होतो झोपायला मस्त आराम करायला, पण नंतर आठवलं की आपण आज आहे ना गाडीला सर्व्हिसिंग केलं आहे आणि क्लिनिंग वगैरे केले ऑल. तर गाडीच्या चेनला ऑइल नाही आहे आणि ऑइलचा डबा घेऊन आलो आपण तेवढ्यासाठी, जो भरून आणला आहे. पण मग ते सोडायला इंजेक्शन नव्हतं. आता इंजेक्शनने सोडतो आपण, रोज तुम्ही बघत असाल. तर चला आता ते दाखवतो तुम्हाला की आपल्याला ऑइलिंग वगैरे आपण रोज कशा प्रकारे करतो. रोज म्हणजे 2-3 दिवसातून का होईना एकदा पण मी करतो. त्याशिवाय गाडी जास्त चालवत नाही. एक साधारणतः 500-600-700 किलोमीटरच्या वरती चालवत नाही. म्हणून तरी इंजेक्शन परचेस केलं आणि ORS घेऊन आलो. असंच म्हटलं त्याला लागलं तर. आणि गाडी तर गाडीला इथं ऑइल आहे, ते ऑइल मग अशी चेंज केलेलं घेऊन आलो. त्याला आता ऑइलिंग करू जरा. अशा प्रकारे आपण ऑइल मारतोय. तर अशा प्रकारे ऑइलिंग वगैरे करून गाडी रेडी आहे उद्याच्या राईडसाठी. तर उद्या जाणार आहोत तर मल्लिकार्जुन स्वामी टेम्पल. इकडं सगळ्या देवांना स्वामी म्हणतात. तर ते इथून जवळपास 500-550 किलोमीटर आहे. तर आपण पहाटे लवकर निघण्याचा प्रयत्न करणार आहोत होतं तेवढं. तर चला भेटूयात आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी. श्रीपाद श्रीवल्लभ महाराज की जय. हर हर महादेव. जय श्री श्याम.